नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो शहापूर महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये आणि तुम्हाला तर माहीतच असेल माननीय श्री जयराम शेठ म्हणजे आपले आघाडी सेना युवा अध्यक्ष यांनी हा मैदान ठेवलेला आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्यांना. कोणकोणते नंदी आले ते आपण बघणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला याच्यानंतरच्या नोटिफिकेशन नाही येणार, त्याच्यामुळे चॅनलवरती व्हिडिओ पडत राहतील. इथे नेटवर्क पण चांगल्यापैकी आहे, तर आपण लवकरात लवकर व्हिडिओ प्रत्येक गोष्टीचं टाकण्याचा प्रयत्न करू. अपडेट फटाफट भेटत जातील. त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर दाबून ठेवा. चला कोणकोणते नंदी आले ते बघूया. मित्रांनो, समोरच बघतोय मांगरूळ गावचा सुलतान देखील आलेल्या मैदानामध्ये. मागच्या वेळेस आपण बाईट पण घेतलेली होती. एक टॉपमध्ये पळतोय आणि सांगायचं झालं तर मुंबई बिंजोरमध्ये पण चांगल्या गाड्या नेहमीच आपल्याला मोठ्या गाड्या खेळताना बघायला वाटतं. सकाळी चालेत. आपला दीपू शेठ मुंडे देखील आलेला आहे. दीपू बाय कसा आहेस? एकदम मजे. आज कोण आणलाय? आज कोणीच आणला, 3 वाजता निघल्या घरांच्या. दादा काय सांगशील, आज कोण आणले? आज एकटा आणला, सुलतानला घेऊन आलो. आज नियोजन कसं आहे? आज नियोजन टॉप लेवल आहे. टॉप लेवलचं आहे का? किती गटामध्ये पलवाल? 23 मध्ये बनणार आहे आपली गाडी. ओके. आणि तास 5 नंबर तास आहे. 5 नंबर तास म्हणजे 23 म्हणजे तरी पण लवकरच आले काय तुम्ही? लवकर सकाळी 3 वाजता निघलो आम्ही. बघा आपले आमचे जोडीला निघले 3 वाजता. बाकी इकडे थंडी पण आहे. बाकी दुपारनंतर ऊन एकदम बेकार लागतं. चला सुलतानला पण शुभेच्छा. आज नियोजन पण एकदम चांगलं आहे आणि चांगल्या पैऱ्यामध्ये पलताना बघायला भेटेल. तर मग समोरच बघताय 3 वर्ष अपराजित राहिलेले योद्धा म्हणजे आपला महबूब आलेला आहे. आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून बघा दोन्ही भाऊ कसा खोदकाम चालू केलेलं आहे. सेम टायमाला कसा काम आहे. जागा पण एकदम कडक भेटले. बघा दोन्ही भाऊ कसे खोदकाम चालू करतात. आणि आज दोन्हींचं नियोजन एकदम टॉपच असणार आहे. मेहरबान देखील आला आहे आणि दीपक शेठ पाटील चिरलेवरून यांचा महबूब आणि मेहरबान दोन्ही नंदी आलेले आहेत दीपक शेठचे. बघा संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या नंदीची चर्चा, महबूब आणि कमी कालामध्ये जास्त नाव केलेला आपला मेहरबान. ते देखील सज्ज आहेत. सकाळी चाललेले आहेत. बघूया नियोजन वगैरे कसं आहे. माती झटली ना. कानादा नमस्कार. नमस्कार. दादा आज लवकर प्रवास करून आलेत. मला तर वाटतं लवकर गट असेल. कसं काय आजचं? 3ऱ्या गटात आमची गाडी निघालेली आहे 7 नंबर तासावर. तर बघूया आता, तर प्रयत्न चालू आहेत. आता जर यांचे नियम अटी जर एकदम कठोर असतील तर प्रत्येक पावतीवर एक तरी मैल पळायला पाहिजे प्रत्येक मालकाचा. तर त्याप्रमाणे पळायला लागेल. नंतर आता मग एक चांगलाच डिसिजन घेऊन एक सेफमध्ये काढायचा प्रयत्न करू. ओके दादा, महबूब पण आणले आज. महबूबचं नियोजन कसं काय केलं? महबूबचं नियोजन म्हणजे काल आम्हाला जोडणे झाला. मग बोलू चला बैल घेऊन जायचं आहे, तर बोले महबूब पण घेऊन जाऊ. तोच पैरे घेऊन आले? हा, नाही पहिरा तो नाही आणला. पहिरा आतिश पाटील चिंचवाडीचे आपले त्यांचा आनंद म्हणून आणला. आनंदराव आणले. आणि मेहरबानला देवीचं वाटतं म्हणणार आहे. ओके, म्हणजे चांगली गाडी आहे. दादा काय सांगाल, कारण का आता बरेच दिवस म्हणजे आपला मेहरबान आजारी होता आणि आता बरेच दिवसानंतर आपल्याला मैदानात बघायला वाटतं. काय बोलाल? बैल आता कवर होऊन सुद्धा मी फेरा पण नाही काढला, डायरेक्टली मैदान आणला. आता एक ऊर्जा निर्माण होईल, त्याच्यात पळण्याचा जोश दाखवण्याचा प्रयत्न करेल. त्या हिशोबातच आम्ही आता त्याला मैदान आणलाय. पण जेव्हा आता बैल बघू, आता पळवण्याचा प्रयत्न चालू आहे. आजारातून पहिल्यांदा काढलाय. काय अपेक्षा असतील त्याच्याकडून आम्हाला भरपूर अपेक्षा आहे. बरोबर. तर त्या अपेक्षा करता कारण की बैल आजार पण हा खूप माणूस झाला. बैल ना खालावर घेतला जातो बैलाला, त्याप्रमाणे आपण पुढे चालतोय. बघा मेहरबान खूप जिद्दीचा आहे. एवढा आजारी असून पण तो कंटिन्यू पळत होता. जाम मोठी गोष्ट आहे. आता काय तो दाखवून देत नाही. बघा तुम्ही आजारी बघत असाल तर बैल कोण तो मला एक वेळ महबूब दाखवतो का मी आजारी आहे म्हणून, पण त्याने आम्हाला दाखवून सुद्धा दिला नाही का मी आजारी आहे म्हणून. त्याच पिरियडला त्याचा एकदा एवढा हिमोग्लोबिन डाऊन झाला तर तो दाखवत पण होता. एवढा हिमोग्लोबिन म्हणजे 105 हातात त्याला नेहमी होतं. 105ला तापला बैल जवळजवळ 4 पाय लांब करून झोपतात. बरोबर. तो त्यावेळी खात होता, त्याच्यामुळे काही समजूनच येत नव्हता आपल्याला का बैल एवढा आजारी आहे म्हणून.
चालेल, चला शुभेच्छा देतो तुम्हाला. तिसऱ्या गटामध्ये तिसरी तासावर. हा, तिसरा तास नाही तर 7वा तास. ओके, चला शुभेच्छा. चला, धन्यवाद. मित्रांनो, समोर बघतात तलोजी मजकूरचा विराट 0003 तो देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि त्याला देखील शुभेच्छा असतील. आता सध्या बघतो मुंबई बिंजोरमध्ये चांगल्या लढती करताना आपल्याला बघायला भेटतं. असा विराट आहे. राजा पॉवरच्या नंतर कुठेतरी तलोजी मजकूरचं नाव टॉपमध्ये ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा देखील असतं. इकडे आकाश भाऊ पण आहे. आकाश भाई कधी आला? झालं ते 2:30 वाजता आलो आम्ही. प्रवास वगैरे कसा काय केला? प्रवास एकदम मस्त. आम्ही आलो असं मजेसाठी. आता एक मैदानावर जावं मैदानासाठी पोरा बोलू टीम एक मैदान करू बोलतो आपण त्यांचं. चला बरं मैदानाला. ओके, आजचं नियोजन कसं काय केलंय? उंबारलीचा वजीर मामाचा ओके, पहिल्या शर्तीला आपल्या मामाने बैल दिला होता. पहिली सुरुवातीवर घेताना मामाची पहिल्याने फुल. वा, म्हणजे एक चांगला पायरा केला. आज काय सांगाल या मैदानाबद्दल? एक चांगलं मैदान आहे. मैदान खूप चांगलं आहे आणि पाठी पण मस्त आहे. कलाला पण मस्त पहिल्याला चांगले बैल पडतील. किती गटामध्ये पळणार? एक 3 नंबर गट क्रमांक 3 मध्ये आहे. एक 5 नंबर मध्ये. दोन्हीमधून कसा पडतो आता काय माहिती. म्हणजे लवकरच चिठ्ठ्या निघल्या. लवकरच चिठ्ठ्या निघाल्या. चालेल, चला शुभेच्छा तुम्हाला. तिसरे किंवा 5व्या गटामध्ये पळताना बघायला भेटेल. बाकी युट्यूब बघा यांची मेहनत. नमस्कार. विराट आले आणि कोण कोण आले? मित्रांनो, समोरच बघताय बाजी देखील आलेला आहे आपला नवपाड्याचा. जसेच आपला जाकीरबाई पठाण यांचा बाजी आलेला आहे. बाजीला पण खूप साऱ्या शुभेच्छा. इकडे दादा बडी दादा कसं काय आजचं नियोजन? आजचं नियोजन आहे बाजी पळणारे उजनीचा आपला काय नाव बादशाहमध्ये. ओके, कसं काय नियोजन केलं तुम्ही? नियोजन म्हणजे माझा मित्रच आहे सुदाम चव्हाण. आपल्या इथेच राहायला पण डोंबिवलीत असतो. आमचं पहिलं झालं आपसमध्ये. ओके, किती गटामध्ये पळणार आहे? आपली एक पावती आहे 7 मध्ये गटमध्ये आणि एक 15 गटामध्ये. ओके, मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान चांगलं आयोजन आहे जयराम शेठचा. आता बघूया, आता चालू झाल्यावर मग नंतर भेटू आपण, देऊ अपडेट. बरोबर. बघा बघतोय बाजी आणि सध्या चांगला एकदम टॉपमध्ये पडला. तर मागच्या टायमाला गट म्हणजे आरामात करते नाही का? गट काढतो आरामात, काय विषय नाही. आता ते काय 3 फेरीला कधी पहिल्यांदाच पळालेला तो. आता ही दुसरी वेळ आहे त्याची. बरोबर. चला शुभेच्छा देऊया बाजीला पण. एकदम भरभक्कम असा नंदी, त्याला शुभेच्छा. मित्रांनो, इकडे डमरू जलवा आज घरची गाडीचं नियोजन आहे आणि एक मला तर वाटतं घरची गाडी पण एकदम तुफान वेगाला पळतं. चला इकडं आपलं नियोजन करताय त्याला त्याविषयी बोलू. मामा कवा आला? मामा आलास कवा? मामा आलास कवा? त्या तरी सांग ना. शेट कसं काय आजचं नियोजन? घरचीच गाडी पळणार. कितव्या गटामध्ये पळणार आहे? 11 आणि 12 मध्ये 2 चिठ्ठ्या आहेत. बघूया. तास किती आहे? 4 तास. 4 तास म्हणजे मस्या लागले ना. घरची गाडीबद्दल काय सांगशील तू? घरची गाडी आपली ओपनला पण बसते हां, आणि अशी पण बिंजोडला पण लय बोलते. आम्ही घरच्याच गाडीचा डिसिजन घेतला आज. ओके. याच्या अगोदर 3 फेऱ्याला पळवलेली? एकविरेला बसलेले फायनलला. अरे वा, मस्त. ओपनच्या मैदान. बरोबर, ओपनच्या मैदानाला बसवलेली. डबल आपले इथे 2-3 मैदानं झाली आपले कर्जतला, तिथे पण बसलेली गाडी. डमरू बघायला गेलं तर आता दुसरा असून एकदम टॉपमध्ये गेलं तर कसं काय वाटतं? कसं काय म्हणजे पूर्ण आनंदच असतो आम्हाला. कारण की जेव्हा आता घरच्या गाडीचं आहे त्याच्यामुळे आनंद जास्त असेल. आनंद जास्त आहे. चालेल, चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. गाडी कोणच्या नावाने पळतात दादा आपले? दिनेश शेट्टी, रमण पाटील खाडी. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. समोर बघता डोंबिवली एक्सप्रेस सैराट तो देखील आलेला आहे मैदानामध्ये आणि फाटी दाखवायला चालवले सैराटला. इकडं सुनील शेट. सुनील शेट नमस्कार. नमस्कार. दादा कसं काय आजचं नियोजन? आजचं नियोजन आहे तुमच्या मनासारखं सर्वांचं. अरे वा, म्हणजे बघायला भेटेल आपल्याला चांगली जोडी. किती वेळ गटाम पळणार आहे? आता बघू किती, मी अजून बघितलं नाही किती. 18 मध्ये आहे ते मला माहिती आहे. आणि गट नंबर मला तर 2 मध्ये तुमची चिठ्ठी निघली. 2 मध्ये. ओके, बघूया आता पैरेकरांच्या चिठ्ठीवर किंवा आपल्या चिठ्ठीवर अशी आपल्याला पळताना बघायला भेटेल. सध्या बघतो डोंबिवली एक्सप्रेस सैराट एक आपल्या गेसर गावचा. तसेच सुनील शेटचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केला असा सैराट देखील मैदानामध्ये आलेला आहे. आणि बोलण्यावरून तर असं वाटतं की आपल्याला भुंगा सैराट हीच जोडी पळताना बघायला भेटेल. चला त्या नावाने शुभेच्छा देऊया. सैराट चालले फाटी बघायला. मित्रांनो, मैदान आता चालू होतं. मैदान चालू व्हायच्या अगोदर इकडं टॉपचा ड्रायव्हर आले. आणि काय सांगशील सुरेश भाई, कसं काय नियोजन आजचा? नियोजन चांगलं आहे. 5 गाड्यात 5 गाड्यांचं चांगलं नियोजन. ओके, एकदम टॉप
टॉप स्पीड. काल पण गाड्या हाकलल्या ना, आज पण भाई तुझा काही नादच नाही, काय बोलशील? ते आता काही नादा पुढे काय का नादा पुढे सगळा बाद आहे. मग पाय बी कसा आता? झाला ओके. एकदम ओके का? आज कुठल्या कुठल्या गाड्या आहेत? दोडली हरण्या, हां आपला बादल आहे पालीचा, नाशिकचा वाघे आशिष पाटीलचा, ओके. भवानी, वापस जलवा आहे, ओके. एक आदेची रायफल आहे. म्हणजे चांगल्या गाड्या आहेत. चांगल्या गाड्या आहेत. म्हणजे काय सांगशील मुंबईमध्ये तुला एवढा सगळा प्रेम भेटतं, काय बोलशील त्याच्याबद्दल? तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि असाच प्रेम सर्वांचा राहू दे बस. तर कालच्या गाडीबद्दल काय बोलशील? कालच्या 2 गाड्या हाकलल्या राहुलबाईंच्या, दोन्ही गाड्या गुलालासाठी पात्र ठरल्या, काय बोलशील? खूप दिवसापासून 1001 धावून आपली गुलालापासून वंचित होती. शुभमने आणि दादांनी आजच्या दिवशी कॉल केलेला, दादा भेटले की बोलतो उद्या गुलाल पाहिजे, काय करून जसं नियोजन झालं त्याप्रमाणे गुलाल झाला. एलियम बद्दल काय ऑब्झर्व केलं? म्हणजे तो सुताला कमी येतं, काल तसं काहीतरी बघायला नाही भेटलं. त्याला आपण सगळंच चेंज केलं, त्याचं पोर्शन त्याच्यावर गाडा टाकला आणि त्याला सातारा चकडी टाकली, तर पुढच्या रानात बैल हातात पळाला, कमी नाही आला. मला तर वाटतं पुढे तुम्ही खेचून धरलेला आहे हा बैल. पुढे हातात ठेवलेला बैल, जास्त गतीने पळत होता का. चालेल, म्हणजे आणखी पुढे गती लागू शकते. आता चांगली गती लागणार आणि ह्याच्या पुढे चांगलेच पैरत दिसणार येते. चालेल. चला शुभेच्छा. बघा आता आज कोण आणले? आज कोणीच ना, दोघं झाले बैल, आता आपली 4 आहेत. असं चालेल. चला शुभेच्छा तुम्हाला. चल तुझे आभार. चल सैराट. काहीच फेरा का